सकाळी फ्रीज उघडलं, पनीर तसंच ठेवलेलं होतं. ते पाहताच त्यांची आठवण आली. 2 दिवसापूर्वी माझे फौजी साहेब व्हिडिओ कॉलवरती हसत म्हणाले होते, "यावेळी सुट्टीवर आलो की तुझ्या हातचं चुलीवरचं काजू पनीरच खाणार." मी हसत म्हणाले, "सगळं तयारच ठेवते." पण दुसऱ्या दिवशी त्यांचा मेसेज आला. सुट्टी पुढे गेली. "काळजी करू नको." तो मेसेज मी पुन्हा पुन्हा वाचतच राहिले. आज तेच पनीर हातात घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं. मनात एकच विचार आला, हे पनीर मी आज बनवणारच नाही, पण घरच्यांसाठी बनवावंच लागलं. पण आज चूल पेटली होती, जेवण पण तयार होतं, सगळं तसंच होतं, फक्त ते नव्हते. जेवण वाढताना नकळत एक ताट जास्तच काढलं. मग आठवलं, ते तर हजारो किलोमीटर दूर देशाच्या सेवेत उभे आहेत. डोळ्यात पाणीच आलं. पण अभिमानही वाटला, कारण प्रत्येक फौजीच्या मागे कोणीतरी वाट पाहत असतं आणि त्या वाट पाहण्यातही खूप प्रेम असतं. फौजी साहेब, लवकर घरी या. तुमचं आवडतं काजू पनीर तुमची वाट पाहत